साखरपुड्याच्या आनंद सोहळ्यासाठी गुजरातहून अमळनेरकडे निघालेल्या महाजन कुटुंबावर काळाने घाला घातला। धुळे अमळनेर महामार्गावरील मंगळूर गावाजवळ आज 9 जूनला सकाळी एसटी बस, कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांसह एकूण 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील महाजन कुटुंब अमळनेर येथील नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी कारने प्रवास करत होते। धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने येत असताना मंगळूर गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात समोर येणाऱ्या एसटी बस आणि मोटरसायकलची कारची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की कार आणि मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झाला। अपघातात कारमधील महिला व पुरुषांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। तसेच धरणगाव येथील मोटरसायकल स्वाराचाही घटनास्थळी मृत्यू झाला। त्या मृतांचा आकडा 6 वर पोहोचला आहे। मृतांमध्ये गुजरातमधील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चेपला गेला होता। कारमध्ये एक लहान मुलगा गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडला होता। अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। मोठ्या प्रयत्नानंतर कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश आले। त्याचबरोबर एसटी बसमधील जखमी प्रवासी दीपक दिलीप पाटील यांनाही उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले। अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली, तसेच पंचनामा करून तपासाला सुरुवात केली। मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। या भीषण दुर्घटनेमुळे मंगळूर परिसरासह गुजरात आणि अमळनेर या भागात शोककळा पसरली असून आनंदाच्या क्षणी निघालेल्या एका कुटुंबाचा प्रवास कायमचा थांबल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। रस्त्यावरचा एक क्षणाचा निष्काळजीपणा अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। वाहन चालवताना वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन आणि सतर्कता ही सुरक्षितता प्रवासाची खरी गुरुकिल्ली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।